स्वामींनी खूप छान सांगितलं आहे, जेव्हा आपण चंद्राकडे पाहतो तेव्हा आपण देवाची सुंदरता पाहतो, जेव्हा आपण सूर्याकडे पाहतो तेव्हा देवाचं तेज पाहतो, आणि जेव्हा आपण आरशात पाहतो तेव्हा देवाची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्वतःला पाहतो. भक्तांनो, स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करा. नमस्कार, मी आहे समर्थ, जो स्वामींच्या आशीर्वादाने कथा सांगतो. ही खूप जुन्या काळातली एक गोष्ट आहे. एक शेतकरी दररोज सकाळी एका काठीवर 2 घडे टांगून तलावाकडे पाणी भरण्यासाठी जायचा. तिथून तो पाणी भरून आपल्या झोपडीपर्यंत आणायचा. हे त्याचं रोजचं काम होतं. पण त्याचे दोन्ही घडे खूप जुने झाले होते. त्यापैकी एक घडा फुटलेला होता, म्हणून त्यातून पाणी गळायचं. शेतकरी घरी पोहोचेपर्यंत 2 घड्यांऐवजी 1.5 घडा पाणी उरायचं. जो चांगला घडा होता त्याला याचा खूप अभिमान होता. तो म्हणायचा, माझ्यावर जे काम दिलंय ते मी पूर्ण प्रामाणिकपणाने करतो, शेतकऱ्याची मेहनत वाया जाऊ देत नाही. आणि तो फुटलेल्या घड्याला नेहमी चिडवायचा, तू काही कामाचा नाहीस, तुझा वेळ संपलाय, तुझ्यात मोठी कमतरता आहे. शेतकऱ्याला हे कळालं तर तो तुला फेकून देईल. हे ऐकून फुटलेला घडा खूप दुःखी व्हायचा. तो विचार करायचा, शेतकरी इतकी मेहनत करतो, माझ्यामुळे त्याची मेहनत वाया जाते. मी पूर्ण पाणी घरी पोहोचू शकत नाही, मी कसला उपयोगाचा. एक दिवस त्याला राहवलं नाही. त्याने शेतकऱ्याशी बोलायचं ठरवलं. तो म्हणाला, मालक, तुम्ही खूप मेहनत करता, पण माझ्यामुळं ती वायाला जाते. मी फुटलेला आहे, माझ्यातून पाणी गळतं. तुम्ही 2 घडे पाणी आणायचा प्रयत्न करता, पण घरी फक्त 1.5 घडा पोहोचतो. आता वेळ आलीये की तुम्ही मला सोडून द्या आणि नवीन घडा आणा. शेतकरी हसत म्हणाला, अरे, इतका उदास होऊ नकोस. उद्या सकाळी जेव्हा आपण परत येऊ तेव्हा वाटेत सुंदर फुलं दिसतील, ती बघ. दुसऱ्या दिवशी शेतकरी पुन्हा 2 घडे घेऊन तलावावरती गेला आणि पाणी भरून परत येऊ लागला. फुटलेल्या घड्याने पाहिलं की वाटेत खूप सुंदर रंगीबिरंगी फुलं उमगलेली आहेत. हे पाहून त्याचं मन थोडं आनंदी झालं. घरी आल्यावर शेतकऱ्याने विचारलं, आज कसं वाटलं? घडा म्हणाला, वाटेत फुलं खूप छान होती, मन आनंदी झालं, पण पुन्हा शेवटी दुःख वाटतंय कारण मी पूर्ण पाणी आणू शकलो नाही. तेव्हा शेतकरी म्हणाला, तू लक्ष दिलं नाहीस का? हे सगळं फुले फक्त तुझ्या बाजूला होती, दुसऱ्या घड्याच्या बाजूला एकही फुल नव्हतं. मला आधीपासून माहित होतं की तू फुटलेला आहेस, म्हणून मी बाजारातून बी आणलं आणि वाटेत पेरली. तुझ्यातून गळणारं पाणी त्या बियांना मिळालं आणि ती आज एवढी सुंदर फुले बनली. हा सगळा रस्ता तुझ्यामुळेच सुंदर झाला आहे. तुझी कमतरता मला माहित होती, पण मी तिला तुझी ताकद बनवली. मित्रांनो, ही गोष्ट फक्त त्या फुटलेल्या घड्याची नाही, तर ती आपली सगळ्यांची गोष्ट आहे. या जगात कोणीच परिपूर्ण नसतं. प्रत्येकात काही ना काही कमतरता असते, पण त्या कमतरतेवर काम करा, तिला तुमची ताकद बनवा. म्हणून स्वामी नेहमी म्हणतात, जसे आहे तसं स्वतःला स्वीकारा आणि पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करा.